श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी खंडोबाचे नवरात्र माहिती. नमो मल्हारी देवाय भक्तांना प्रेमदायिने म्हाळसापती नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः. मल्हारी जगन्नाथा त्रिपुरारी जगद्गुरु मनिघ्न माळसाकांते वंदे अस्मत कुलदैवतम. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते. हा खरा षडोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपानं प्रकट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपास करून 6व्या दिवशी तो सोडतात. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवना, झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीनं वाहतात. खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात. कणकेचा रोडगा, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी केला जातो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्यानं 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरं उधळतात व प्रसाद वाटतात. खंडोबाची 5 प्रतीक. सगळ्यात पहिलं म्हणजे लिंग हे स्वयंभू, अचल, अगर, घडीव असते. दुसरं म्हणजे तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. तिसरं म्हणजे मुखवटा हे कापडी किंवा पिठली असतात. चौथं म्हणजे मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडांच्याही आढळतात. 5वं म्हणजे टाक. घरामध्ये पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळं नवस बोलणे व तो परत फेडणे याला फार महत्त्व आहे. काही सौम्य नवस. सगळ्यात पहिलं म्हणजे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दुसरं म्हणजे दीपमाळा बांधणे. तिसरं म्हणजे मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. चौथं म्हणजे पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे. 5वं म्हणजे देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. 6वं म्हणजे पाण्याच्या कावडी घालणे. 7वं म्हणजे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवांची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणवणे यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. 8वं म्हणजे देवाची गदा म्हणजे वारी मागणे. देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे. 9वं म्हणजे तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. 10वं म्हणजे पुरणवरण व रोडग्याचा आठवा रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या मुरळी यास भोजन घालणे. 11वा म्हणजे कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे, भंडारा उधळणे, देवांच्या मूर्ती विकणे. आता दिन विशेष काय आहे तर रविवार हा खंडोबाचा मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्यानं रविवारला महत्त्व आले असावे. चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेसही मल्हारी व बाना यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थाने कोणती ते पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे महाराष्ट्र. त्यामध्ये पहिलं म्हणजे कडे करहे पठार जेजुरी. दुसरं म्हणजे निमगाव. तिसरं म्हणजे पाली पेंबर सातारा. चौथं म्हणजे नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद. 5वं म्हणजे शेंगुड अहमदनगर. 6वं म्हणजे सातारे औरंगाबाद. 7वं म्हणजे माळेगाव. त्यानंतर कर्नाटकमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मैलारपूर पैंबर म्हणजे बिदर. दुसरं म्हणजे मंगसुल्ली बेळगाव. तिसरं म्हणजे मैलारलिंग धारवाड. चौथं म्हणजे देवरगुड्डू धारवाड. 5वं म्हणजे मनमैलार बल्लाळी. बरीचशी माहिती श्री खंडोबा विशेषांक 1978 प्रसाद या मासिकामधून साभार घेतली आहे. खंडोबाची आरती, ध्यान, हृदय प्रातस्मरण आणि अष्टोत्तर
नाम. तर खंडोबाचं नवरात्र, खंडोबा हे अनेक कुटुंब आपले कुळदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी म्हणजेच मल्हारी, मैलार तसेच म्हाळसा देवीचा पती म्हणून म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासहित मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. खंडोबाची वेशभूषा तर साधारण विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा उपर्ण असा साधाच वेश असतो. प्रमुख भक्ती म्हणजे बेलभंडारा वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळदपूड, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न धान्य पिकू देत, ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल. खंडोबाच्या हातातील वस्तू कोणत्या आहेत? खंडोबाच्या 4 हातामध्ये खडग, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडासह पानपात्र असते आणि जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा मान दिला जातो. देवस्थाने महाराष्ट्र व कर्नाटकात खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत. मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी एकंदर प्रमुख अशी 11 स्थानं आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर म्हणजे जेजुरी पुणे, त्यानंतर शेबूड अहमदनगर, निमगाव दावडी पुणे, त्यानंतर चौथे म्हणजे सातारा औरंगाबाद, 5वं म्हणजे पालीपेंबर सातारा, मंगसुळी बेळगाव, मैलारलिंग धारवाड, मैलार देवगुड्डू धारवाड, मनमैलार बल्लारी, मैलापूर पैंबर बिदर, 11वा म्हणजे नळदुर्ग धाराशी उस्मानाबाद. तर जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरामध्ये असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे. त्याचप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी बायजाबाईंचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या 63 ओऱ्या आहेत. खंडोबाची उपासना. खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करून नंतर नवरात्र बसवण्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे. खंडोबाची पूजा. खंडोबाचा तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते. देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी. त्यानंतर कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना सुगंधी फुले, गुलाल व भंडारा वाहावा. भंडारा लावलेले तांदळाचे दाणे वाहावे. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. पत्री म्हणून देवाला नागवेलीची पानं, बिल्वपत्र, हळदीची पानं, अशोकपत्र, तुळशीपत्र, दुर्वांकूरपत्र, आंब्याची पानं, जाईची, कवठाची, जांभळीची, सब्जाची पानं देवास विशेष प्रिय आहे असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटलं आहे. मिळतील ती पत्री पाने देवास व्हावी. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदशी गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. देवाजवळ अखंड तेला तुपाचा नंदादीप 6 दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवे सुद्धा केले जातात. 6 दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचं, मल्हारी स्तोत्राचं श्रवण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होतं. त्यानंतर महानैवेद्य काय तर सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचं भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. त्यानंतर चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनीस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावेच. भोजनानंतर
त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. तळी भरणे उचलणे हाही नवस प्रकार करतात आणि नंतर नवरात्र उठवतात वारी मागणे. काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवायास ब्राह्मण वाघ्या मुरळीस बोलवतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातूनच पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यामध्ये वारी मागतात. ताम्हण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडं पीठ वारीत दिले जातं. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. दानधर्म तर या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा. अन्नदानास फार महत्त्व आहे. कुंकू अक्षतांसह पान विडा द्यावा. दिवटी आणि बुधले दिवटी बुधले यांचे महत्त्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता. तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याचे किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत करावी म्हणजे विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्न कार्यात अगरनंतर गोंधळ घालणे म्हणजे मल्हारीची स्तुतिपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहेत. खंडोबाचे सडास उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी? चंपाषष्ठी दिवशी अवतारधारीसी मणिमल्ल दैत्याचा संहार करीसी. चंपाषष्ठीचा करीती जे करीती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म. चंपाषष्ठी श्री खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव. श्री मल्हारी मार्तंडाचे षडरात्रोत्सवाचा सांगता दिवस. या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ट टळले. विजयोत्सवामध्ये देवगणांनी मार्तंड भैरवास भंडाराबरोबर चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये. विषयाच्या आहारी जाऊ नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपास करावा, आचरण शुद्ध ठेवावं. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षानं प्रयत्न करावे. त्यासाठी साहित्य काय लागतं तर कुंभकलश, विड्याची पानं, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप, दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षदा, गुलाल, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य अमावास्येच्या दिवशीच जमवून ठेवावे. प्रतिपदेला प्रातःकाली उठून स्नानादी आटपून सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करून देवघर स्वच्छ करून घ्यावं. चंदन पाठ किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकून कुळाचाराप्रमाणे माती अथवा भंडार पात्रामध्ये पाण्याचा कलश ठेवून त्यावर नागवेलीची पानं, नारळ ठेवून विधिवत घटस्थापना करावी. घटाच्या डाव्या बाजूस जोड पानावर म्हाळसादेवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी व उजव्या बाजूस जोड पानावर बानोदेवीच्या प्रित्यर्थ सुपारी पूजन करावं. नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षडात्र उत्सवामध्येही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलित करावी. परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे षडरात्र उत्सवात देव खंडोबाच्या घटासमोर 6 दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवासमोर एक तेलाची व एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी. दुसरी गोष्ट म्हणजे मंत्र महोदधी. मंत्राच्या शास्त्र पुस्तकानुसारच अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला 1000 पट जास्त फळ प्राप्त होतं असे म्हटले जाते की दीपम घृतम युतम दक्षे तेलयुतः च वामत. अर्थ याचा असा आहे की तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा. तिसरी गोष्ट म्हणजे अखंड ज्योत संपूर्ण 6 दिवस प्रज्वलित राहणं आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा
अखंड दिव्याच्या मदतीनं प्रज्वलित करून बाजूला ठेवावा। त्यानंतर पुढची चौथी गोष्ट म्हणजे अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा। 6 दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात। मंत्र जप, जागरण, भजन, गायन करावे। चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पूर्णावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत, भाकरीचे रोडगे असे नैवेद्य दाखवावा। तळी भंडारा करून घटोत्स्थापना करावी। या 6 दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे, मल्हारी विजय ग्रंथाचे वाचन करावे। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।